जय शिवराय सर्वांना. तर आज आपण चालू आहे चांदवड फोर्ट. जय शिवराय सर्वांना. तर आज आपण चालू आहे चांदवड फोर्ट आणि रेणुकामाता मंदिर. आणि हा नाशिकचा हायवे आहे आणि इथून 70 किलोमीटर आहे आणि आपण 1-1.5 तासात 2 तासामध्ये पोहोचतो. नाशिक जिल्ह्यामध्ये चांदवड येते. तर तुम्ही इथं पाहू शकता की चंद्रशेखर महादेवाचं मंदिर आहे, जे की तामकडा डोंगर आहे त्याच्यावरती स्थित आहे. त्याच्या खाली तुम्ही जर गेला तर तुम्ही सरळ पाहू शकता तिथं एक डोंगर आहे, तिथं V-शेप व्हॅली तयार झालेलं आहे. आणि त्याच्यावरती टोकाला एक छोटंसं मंदिर आहे, जे तुम्ही मला दिसते, तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये कदाचित नाही दिसणार. आणि खूप छोटंसं मंदिर आहे. तसंच तुम्ही हा जो तामकडा डोंगर आहे त्याच्या खाली पायथ्याला बघितला तर रेणुका माता मंदिर आहे, जो खूप फेमस आहे. आणि आता दसऱ्यामध्ये खूप मोठी जत्रा होती. आणि थोडं 100 मीटर वरती थोडंसं तुम्ही पुढे गेला तर तिथे तुम्हाला दिसते इच्छापूर्ती गणपतीचं मंदिर. आणि ते सुद्धा देखील खूप फेमस आहे. आणि इथं 860च्या आसपास चंद्रसेन राजाने या मंदिराची स्थापना केलेली आहे. गौतम ऋषींनी जेव्हा चंद्रसेन राजाला शाप दिला तेव्हा चंद्रसेन राजाने तामकडा डोंगरावर येऊन भगवान शंकराची तपश्चर्या केली. भगवान शंकर जेव्हा प्रसन्न झाले तेव्हा चंद्रसेन राजाने त्यांचे असे भव्य असे मंदिर उभारलेले आहे. तसेच चंद्रसेन यांची मुलगी चंद्रकला हिचा विवाह भोजराजा विक्रम याच्याशी याच मंदिरावर संपन्न झालेला आहे. हा तुम्ही इतिहास पाहू शकता. आणि इथे जे महाराज आहेत तेच मला इतिहास हा सांगत आहेत. जो 1000 वर्षापूर्वी जो कालखंड होता ना, त्यावेळी इथं चंद्रसेन राजाने या मंदिराची स्थापना केली. तर इथं इंद्र म्हणजे इथं 1000 वर्षापूर्वी गौतम ऋषी यांनी आले देवीवर आणि चंद्रसेन राजा इंद्रदेवाने साथ दिला. देवीच्या 3.5 खंडपीठापैकी अर्धपीठ म्हणून चांदवड येथील रेणुका माता देवीचं मंदिर ओळखलं जातं. जेव्हा जमदग्नी ऋषींनी आपल्या मुलाला परशुरामाला रेणुका मातेचं मस्तक धडावेगळं करण्याची जेव्हा आज्ञा दिली तेव्हा परशुरामाने मस्तक हे धडावेगळं केलं. आणि मस्तक हे चांदवड येथे आहे आणि धड हे माहूर येथे आहे. त्यामुळे असे स्वतंत्र 2 रेणुका माता देवीचे मंदिरे आहेत. तर तुम्ही हे पाहू शकता, अतिशय सुंदर कोरीव असे या मंदिराचं काम झालेलं आहे. इसवी सन 1860च्या आसपास अहिल्याबाई होळकर यांनी रेणुका माता देवीचं मंदिराचा जीर्णोद्धार केला. तसेच येथे एक भुयारी मार्ग आहे असंही सांगितलं जातं, ज्याद्वारे अहिल्याबाई होळकर स्वतः पूजा करण्यासाठी यायच्या. तसेच दरवर्षी नवरात्रीला याच भुयारामार्फे 9 दिवस ही पूजा केली जायची. हे तुम्ही पाहू शकता, अहिल्याबाई होळकरांची अतिशय सुंदर मूर्ती उभी आहे.